नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. काय कारण आहे आणि काय सांगा? सर, मी एससी समाजाची सरपंच असून गेली 4 वर्ष मी सरपंच पदाचा व्यवस्थित कारभार सांभाळला. परंतु जातीवादी सदस्यांनी एकत्र येऊन त्यांनी माझ्या विरोधात 1 एप्रिल रोजी तहसीलदार सचिन सेजल यांनी 1 एप्रिलला अविश्वासाचा ठराव पारित करून मला निलंबित करण्यात आले. यापूर्वी उपसरपंच कारवाम घुडे याला गेल्या वर्षी 3रं अपत्य झालं. त्याविरोधात एका व्यक्तीने तक्रार केली असताना तहसीलदार सचिन सेजल यांनी ते प्रकरण दाबून ठेवलं आणि जो माणूस चांगलं काम करीत होता त्याला निलंबित करण्यात आलं. मग आता तुम्ही सांगा, जर एससी आणि वंचित समाजांना नेहमी जर असा अन्याय होत असेल तर त्यांनी इलेक्शनला कधी उभं राहूच नाही का? त्यांनी समोर कधी येऊच नाही. मग आरक्षण तुम्ही का पाडता? जिथे एसटीचं आरक्षण असतं तिथे नेहमी असेच प्रकार घडले जातात. मग यापुढे माझी शासनाला विनंती असेल का नका तुम्ही आरक्षण पाडू आणि नका तुम्ही एससी आणि वंचितांच्या जीवाशी खेळू. जर सरपंचाचं इलेक्शन आज 2 महिने आम्ही पाठीमागे लागलो तहसीलदारांच्या की इलेक्शन लावा, परंतु सचिन सेजल हे इलेक्शन लावायला तयार नाहीत. खुद्द कलेक्टर साहेबांचा आदेश असून सुद्धा तहसीलदार हे कानाडोळा करीत आहेत. जर आज तहसीलदारांनी जर इलेक्शन लावलं नाही तर मी आजपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि उपसरपंच कारवाम घुडे हा शासनाची फसवणूक करीत असून तो आज गोवेली गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळत आहे. यासारख्या दुर्दैव काहीच असू शकत नाही. प्लीज मी शासनाला विनंती करते की मला न्याय मिळवून द्या. जे सरपंच पदाचं आरक्षण किंवा जी निवडणूक आहे, तर ह्या निवडणुकीच्या संदर्भात 28 तारखेलाच आपण इथले त्या गावचे जे विस्तार अधिकारी आहेत तर ह्यांना प्राधिकृत केलेलं आहे आणि ते इलेक्शन लावण्यासंदर्भातले निर्देश दिलेले आहेत. आणि त्यांनी ते अपेक्षित होतं की ते या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्यायची प्रोसेस. पण मला आत्ताच माहिती मिळाली त्याप्रमाणे ते रजेवरती आहेत असं समजलं. तर ते रजेवरती असतील तर त्यांच्याकडं त्या सजेचा कार्यभार असेल तर ते विस्तार अधिकारी ते सगळं जे कामकाज आहे हे पूर्ण करून घेतील. याची तजवीज मी आत्ताच BDO साहेबांबरोबर बोलून करून घेईन आणि त्या इलेक्शन वेळेत होतील याची मी काळजी घेईन. आता हे जे उपसरपंचांचं निलंबन आहे तर त्याबद्दलची जी अपील आहे तर ती माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे चालू आहे सध्या आणि त्यावरती निर्णय होईल त्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल.